विद्यार्थी मित्रांनो, मसावी महत्तम सामायिक विभाजक हायेस्ट कॉमन फॅक्टर या घटकावरील प्रश्न आहे. प्रश्न 36 व 84 या संख्यांचा मसावी दर्शवणारा पर्याय निवडा. पर्याय आपल्याला दिले आहेत 4, 06, 04, 12 आणि 18. आता हा जो घटक आहे मसावी हा इयत्ता 5वी मध्ये शिष्यवृत्तीसाठी आहे, इयत्ता 5वी मध्ये नवोदयसाठी आहे. त्याचबरोबर तिथून पुढे जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी हमखास एक तरी प्रश्न या घटकावर असतो. आता हा प्रश्न विविध पद्धतीने कसा सोडवता येतो तो बघू. आपण जी पद्धती शिकलोय ती म्हणजे पारंपरिक पद्धत, संख्यांचे मूळ अवयव पाडायचे आणि त्यातील सामायिक विभाजक एकत्र करायचे, त्यांचा गुणाकार करायचा आणि मसावी काढायची. त्या पद्धतीने आपण पहिल्यांदा सोडवून पाहणार आहोत. आता सोडवायला सुरुवात करूया आपण. छत्तीसचे मूळ अवयव पाडूया आपण. मूळ संख्येनं भागत जायचं आहे. 18, 9, 3, 3, 3 हे तुम्ही लिहून काढा. म्हणजे माझा इथं थोडीशी स्क्रीनचा प्रॉब्लेम येतो, स्क्रीन कमी पडणार आहे. आपण 84चं पाहूया. त्याच पद्धतीनं 2 न भाग जातोय, 2 न भागल्यानंतर 42 येते, 42ला परत 2 न भाग जातोय, 21 येते, 21ला 3 न भाग जातोय, 2 न जात नाही, 7. आणि मग आपण हे इथं यातले जे कॉमन आहेत ते यांच्या पुढे लिहून काढतो. आपण काय करतो, 36 बरोबर छोटं लिहावं लागेल मला थोडंसं, 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 3 आणि 84 बरोबर 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 7. आणि मग यातले कॉमन काढतो आणि त्याचा गुणाकार आपण मसावी म्हणून घेतो. आता या 2 साठी हा 2 आणि मग त्याच्या दोन्ही बद्दल 1 घेतला. त्याचप्रमाणे या आणि या 2 साठी हा घेतला. आता इथं 3 आहे, खाली 3 आहे, ते 3 घेतलं. या 3 साठी खाली कॉमन नाही किंवा या 7 साठी वर कॉमन नाही, म्हणजे आपलं उत्तर मसावीचं. ह्यालाच आपण काय म्हणतो, सामायिक विभाजकांचा गुणाकार. हे सामायिक विभाजक आहे. या दोन्हीत असणारा त्याला सामायिक, दोन्हीत आहे त्याच्याबद्दल 1 घेतला, दोन्हीत आहे त्याच्याबद्दल 1 घेतला, दोन्हीत आहे त्याच्याबद्दल 1, म्हणजे त्या दोन्हीत सामायिक आहे. आणि मग यांचा गुणाकार केला तर उत्तर आपल्याला मिळते 12. पर्याय 12 ही आपली पारंपरिक पद्धत. आता आपण दुसऱ्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. मित्रांनो, आपण मसावीचं उदाहरण दुसऱ्या पद्धतीने कसं सोडवायचं ते पाहणार आहोत. आता 36 आणि 84 या संख्येचा मसावी काढायचा. आता ही पद्धत जी आपण शिकणार आहोत ती खरं तर मसावीसाठी तर उपयुक्त आहेच, परंतु लसावी आणि त्याहूनही पुढे ज्यावेळेस 3 संख्याचा लसावी काढायचा असतो त्यावेळेस उपयोगी पडणारी पद्धत जास्त आहे. समजून घेऊया आपण. छत्तीस ही संख्या आपल्याला कोणत्याही 2 संख्येच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायची आहे. आता बघा, 2 गुणिले 18, 2 गुणिले 18 त्यानंतर 4 गुणिले 9, 6 गुणिले 6 या 2 संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात आपण 36 लिहू शकतोय. यातली तुम्हाला जी सोयीची वाटते ती जोडी तुम्ही निवडायची. समजा मला वाटलं 2 गुणिले 18 ही जोडी निवडायची आहे, मी ती जोडी निवडून पुढे उदाहरण सोडवणार. आता 2 गुणिले 18 हे 18 मूळ संख्येच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायचं आहे. 2 मूळ संख्या आहे, तसं या 18 मूळ संख्येच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायचं आहे. सुरुवातीचं 2 लिहून या 18ला आपल्याला मूळ संख्येच्या गुणाकारावर लिहायचं आहे. 2 गुणिले 9 हेच 9 परत आपण 3चा वर्ग या स्वरूपात लिहू शकतो. म्हणजे होणार काय बघा, 36 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3, 2 गुणिले 2 म्हणजेच 2चा वर्ग, 3 गुणिले 3 म्हणजेच 3चा वर्ग. तर हे फक्त लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने आपल्याला 84चं बघायचं आहे. आता 84 ही संख्या पहिल्या
या पद्धतीनं गुणाकाराच्या स्वरूपात कुठला गुणाकार आठवला तो लिहून काढायचा. 21 गुणिले 4 किंवा 12 गुणिले 7 किंवा 14 गुणिले 6 यातली कुठलीही जोडी एक निवडायची. मला इथं 12 गुणिले 7 ही जोडी निवडायची आहे. त्या पद्धतीने निवडून आपण पुढे जायचं. 12 गुणिले 7 7 मूळ संख्या आहे. हे 12 आपल्याला मूळ संख्येच्या स्वरूपात लिहायचं आहे. म्हणजे 84 बरोबर 3 गुणिले 4 गुणिले 7 होईल. आता पुढे आणखीन एक स्टेप वाढवायची. हे सर्वांना तुम्हाला पहिल्या स्टेपला येतंय. 3 गुणिले 2 चा दुसरा घात गुणिले 7. आता ह्या 3 चा घात नाही म्हणजे 1 घात आहे, 7 चा घात नाही म्हणजे 1 घात आहे. आता ह्या संख्या आपण घातांकाच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहून काढलेत. आता दोन्हीकडे कॉमन काय आहे बघा. इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, 7 नाही. आता सामायिक विभाजक म्हणल्यानंतर सामायिकच घ्यायचा आहे. म्हणजे 3 आणि 2 चाच विचार करायचा आहे. 3 आणि 2 चा विचार करायचा. परंतु आता इथं 2 चा दुसरा घात आहे आणि इथं 2 चा दुसरा घात आहे. त्यामुळे 2 चा दुसरा घात दोन्हीकडे कॉमन आहे. तो 2 चा दुसरा घात घ्यायचा. आता या 3 च्या संदर्भाने काय करायचं बघा. इथं 3 चा दुसरा घात आहे आणि इथं 3 चा पहिला घात आहे. ज्यावेळेस आपले कॉमन फॅक्टर ठरलेत आणि त्या फॅक्टरची पॉवर बघायच्या. पॉवर म्हणजे घात. जो छोटा घात आहे तो आपण आपल्या कामासाठी घ्यायचा. कधी? मसावीसाठी. मसावीसाठी म्हणलं की छोटा घात घ्यायचा आहे. लसावीसाठी म्हणलं की मोठा घात घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं मग 2 चा दुसरा घात 4 आणि 3 चा पहिला घात 3. 4 गुणिले 3 12 हे मसावीचं आपलं उत्तर आलेलं आहे. आणखीन 2 पद्धती आपण पुढे पाहतोय. इथं आपल्याला समोर उदाहरण आहे मसावीच. 36 आणि 84 या 2 संख्यांचा मसावी काढायचा आहे. ज्या 2 संख्या दिलेत त्या 2 संख्यांची सर्वप्रथम वजाबाकी करून घ्यायची. 84 मोठा आहे. 84 मधून 36 गेले. 14 6 गेले, 8 उरले. आजच्या माघार दिला. 8 मधून 4 गेले, 48 वजाबाकी आले. तुम्ही म्हणा आता सर इथं 48 उत्तरच नाही. उत्तर इथं नाही आलं. आता या 48ला दिलेल्या पर्यायातल्या संख्या उतरत्या क्रमाने लावून घ्यायच्या. 18 12 6 4. पहिल्यांदा मोठ्या संख्येनं भागून बघायचं. 48ला 18ने पूर्ण भाग जातोय का? नाही जात. म्हणजे 18 उत्तर नाही. त्यानंतर त्याच्या खालच्या संख्येनं भागून बघायचं. 12 48ला भाग जातोय का? जातोय. 12 चोक 48. म्हणजे उत्तर आपलं हेच आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं काय सर? तर आपण इयत्ता 3री मध्ये आपल्याला आपल्या शिक्षकांनी सांगितलंय बघा. तीच संख्या गुणाकाराच्या स्वरूपात सतत लिहित जाणे म्हणजे गुणाकार किंवा एखादी संख्या सतत वजा करत जाणे म्हणजे भागाकार. आता या मसावीचा आणि या वजाबाकीचा कसा संबंध जोडतो बघा. मसावी म्हणजे काय? महत्तम सामाजिक विभाजक. या 2 संख्यांना भाग जाणारी दिलेल्या पर्यायातली मोठ्यात मोठी संख्या कोणती असा याचा अर्थ होतो. मग जो ह्या दोन्हीतला फरक आहे त्या फरकाला सुद्धा या पर्यायाने भाग जातो. कारण फरक त्याच्या पटीतच असतो आणि म्हणून आपलं उत्तर इथं 12 आलं. हा एक कन्सेप्ट आहे. आणि आणखीन एका पद्धतीने बघू. जर अशाच प्रकारचा प्रश्न असेल, 2 दिलेल्या असो किंवा 3 संख्या दिलेल्या असो आणि त्यांचा फक्त मसा विचारला असेल तर दिलेले पर्याय काय करायचे? सर्वप्रथम उतरत्या क्रमाने लावायचे. उतरता क्रम 4थी 3री शिकलोय आपण. 18 12 6 आणि 4. यातला जो मोठा आहे त्यानं ज्या संख्येचा मसावी काढला त्यांना प्रत्येकाला भाग जातोय का बघायचा. 18 आणि 36ला जातोय पण 84ला पूर्ण भाग जात नाही. म्हणून हा उत्तर असू शकत नाही. परत त्याच्यापेक्षा छोट्यानं म्हणजे उतरता क्रम ह्यासाठी लावायचा. 12 आणि 36ला जातोय का बघायचं. याला 12 आणि 84ला जातोय बघायचं. ज्यावेळेस 3 संख्या दिल्या असतील त्यावेळेस त्या 3ला भाग जातोय का बघायचं. पहिल्यांदा काय करायचं? यांचा उतरता क्रम लावायचा आणि मोठ्या संख्येनं भाग जातोय का बघायचं. जर जात असेल तर तेच उत्तर आहे.
जर जात नसेल तर त्याच्यापेक्षा छोट्या संख्येनं बघायचं. आणि या पद्धतीनं उत्तर आपल्याला सराव अशा प्रकारच्या उदाहरणाचा सराव केला तर पटकन उत्तर येतं. म्हणजे 30 सेकंद 20 सेकंद उत्तर येतं आणि मग एखाद्या अवघड गणितासाठी हा वेळ आपल्याला वापरता येतो.